दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी आज एक खळबळजनक दावा केला। माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा दावा धस यांनी केलाय। माझ्या विरोधात लॉरेन्स बिश्नोई गँगला भडकवण्यात येत होतं। हरणांना बिश्नोई समाजात देव मानलं जातं, मी हरणाचं मांस खातो असं त्या गँगला सांगून माझ्या हत्येचे प्रयत्न केले जात होते असा आरोप धस यांनी केला। त्यासाठी बिश्नोई गँगच्या काही जणांना मुंबईत देखील आणण्यात आलं होतं। या कटामागे कोण आहे हे मला माहीत आहे असंही ते म्हणाले। राजस्थानवरून ते कोणत्या समाजाचे लोक? बिश्नोई समाजाचे 4 लोक आणायचे। कशासाठी आणले? म्हणजे ही आयडिया कोणती आहे? परस्पर बिश्नोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचा। दरम्यान धसांच्या दाव्यावर विजय वडेट्टीवार आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी तृप्ती देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहेत। हा अत्यंत गंभीर आरोप आहे, याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्यही शोधलं पाहिजे। कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करावी। नाही, मला असं वाटतं की सुरेश धस आता फार जास्त प्रमाणात हिंदी पिक्चर बघतात, कारण त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये खूपसे डायलॉग्स देखील आपल्याला येताना दिसतात। 2 महिने संतोष देशमुखांना न्याय खरंच मिळवून देण्यासाठी हे लढतायत अशी ही जी त्यांची इमेज झाली होती, त्याला पहिला तडा जेव्हा बावनकुळे म्हणाले तेव्हा तो पहिला तडा गेला आणि हे लपून छपून भेटले होते आणि एकदा नाही तर 2दा भेटले होते। ह्याचा जेव्हा खुलासा झाला तेव्हा त्या इमेजला तडा गेला आणि त्यानंतर सतीश भोसले जो पैसे उडवत होता, उधळत होता निवडणुकीच्या वेळेस, त्यांचे निवडणुकीचे त्याच्याबरोबरचे फोटोज जेव्हा आले तेव्हा त्यांच्या इमेजला आणि तडा गेला। म्हणून हे सावरण्यासाठी, सहानुभूती मिळवण्यासाठी हा केलेला एक वायफळ प्रयत्न आहे। याच्यात दुसरं तिसरं काहीही नाही असं माझं स्पष्ट मत आहे। खोक्या भोसले आणि सुरेश धस यांचे जे आहेत ते संबंध जगजाहीर आहेत, त्यामुळे मग कुठंतरी सुरेश धस घाबरलेत का? आणि मग त्यांना चित्रपटांची आवड आहे, त्यामुळे चित्रपटांचे डायलॉग, चित्रपटांचे सीन क्रिएट करणं हे त्यांना फार छान जमतं। त्यामुळे अशा पद्धतीचे काहीतरी डायलॉग मारायचे, काहीतरी सीन जो आहे तो क्रिएट करायचा आणि बातमी द्यायची। म्हणजे स्वतः सुरेश धस यांना विलन करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही, पण त्यांना बीडच्या राजकारणात जे आहे ते हिरो व्हायचंय, म्हणून अशा पद्धतीचा जो आहे तो या प्रकरणाचा बाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। दरम्यान सुरेश धस यांच्या दाव्याबाबत भाजप नेते टीपी मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। तुम्ही तर सरळ म्हणता की ते माझे लोक आहेत, आता तुमचे लोक आहेत तर मग थांबवा ना त्या लोकांना। असा का प्रकार करतात? सर्वसामान्य शेतकऱ्याला का मारतात? हा, त्याचा काय जीव घ्यायचा होता का? जीव घ्यायचा थोडा राहिला। दात पाडे, नरडं दाबलं आणि त्या मुलाचं आलेलं फ्रॅक्चर करून त्याच्यावर आणखी वार सुरू केले होते। याच्यामध्ये मी तेच म्हणतो की सुरेश धसनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटावं, काय त्यांचं म्हणणं ते सांगावं। आणखी त्या ठिकाणी हे लोक जाऊन आणखी भेटतील, सांगतील, वाटत तर मी स्वतः जाईन, मी भेटेल मुख्यमंत्री साहेबांना आणि त्या ठिकाणी सांगू, म्हणजे दूध का पाणी, पाणी का दूध हो द्या ना, स्पष्ट हो द्या, काय हरकत आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।